नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजना याच्यामध्ये सगळ्यात मोठी आनंदाची बातमी आता आलेली आहे. ज्यांना पैसे आले नाहीत किंवा ज्यांचं फॉर्म रद्द झालेला आहे अशांचे काही त्यांचे फॉर्म रिजेक्ट झाले आहेत, तर अशांच्या फॉर्मची जी काही त्रुटी आहेत त्या पूर्तता करून त्या अर्जांची पुन्हा दाखल करण्याचे आवाहन आता शासनाने केलेले आहेत. याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर ज्यांचा फॉर्म रिजेक्ट झालाय किंवा डिसअप्रूव्ह झालाय तो कुठूनही असू द्या, तो वेबसाईट वरून असू द्या, मोबाईल ऍपद्वारे असू द्या, या संबंधीची सगळी माहिती काय नेमकं म्हणलंय सरकार किंवा काय पुढची नेमकं त्यांचा निर्णय आहे त्याच्यावरती आपण आज संपूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला सांगणार आहे. आणि तुम्हाला नेमकं पुढे काय करायचं आहे, आता याच्यामध्ये तुम्हाला फॉर्म कसा सबमिट करायचा आहे, काय होणार आहे पुढे, पैसे कधी येणार, ह्याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर चला आपण कुठलाही उशीर न करता व्हिडिओला झटापट सुरुवात करूया. आणि जे काही आपलं याच्यामधलं ज्यांना पैसे आले नाहीत त्यांनी पण काय करायचं ते पण सांगतो, आणि ज्यांचा अर्ज रद्द झालाय त्यांची त्रुटी पूर्ण करून अर्ज पुन्हा कसा दाखल करायचा आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. चला आपण बघूया. तुम्हाला आता इथं बघा, तुम्हाला दिसत आहे माझ्या स्क्रीनवरती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंशतः रद्द अर्जाची त्रुटी पूर्तता करून अर्ज पुन्हा दाखल करण्याचे आवाहन आता इथं दिलेले आहे. तुम्ही बघू शकता याच्यावरती तुम्हाला दिलेलं आहे. तर याच्यामध्ये नेमकं काय म्हणलेलं आहे बघा. जे काही आपली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे त्याच्यात ती काही डिसअप्रूव्ड फॉर्म झालेले आहेत. आता डिसअप्रूव्ड मध्ये काय म्हणजे काय, आता काही क्षुल्लक कारणापासून तुमचं काही जो फॉर्म आहे तो डिसअप्रूव्ड झालेला आहे, तर तो डिसअप्रूव्ड फॉर्मचा आहे जो अंशतः रद्द केलेला आहे तो ऑनलाईन रिसबमिट करणे प्रलंबित आहेत. म्हणजे तरी सर्व संबंधित तातडीने योग्य त्या दुरुस्त करून डिसअप्रूव्ड अर्ज रिसबमिट करावा, जेणेकरून त्यांची पडताळणी करून पात्र लाभार्थ्यांना तातडीने लाभ देणे सोयीचे होईल, असं आपल्याला आता नवीन निर्णय सरकारकडून आलेला आहे. कारण खूप जणांना अजून हे पैसे आले नाही, तर त्यांचं एक कारण असू शकतं की त्यांचा फॉर्म डिसअप्रूव्ड झालेला आहे. तर डिसअप्रूव्ड झाल्यामुळे त्यांना पैसे आलेले नाहीयेत. तर पैसे त्यांनी काय करायचं, आता त्यांना पैसे नाही आले तर त्यांनी काय करायचं, तर त्यांचा जो काही डिसअप्रूव्ड फॉर्म आहे तो अर्ज लगेच रिसबमिट करायचा आहे मित्रांनो. आता लगेच रिसबमिट करायचं म्हणजे काय, तर तुम्ही पहिल्यांदा काय करायचं तुम्हाला पुढे सगळं सांगणार आहे, पण लक्षात घ्यायचं डिसअप्रूव्ड जो फॉर्म आहे तो क्षुल्लक कारणामुळे झालेला आहे, तो लगेच तुम्हाला रिसबमिट करायचा, जेणेकरून तुमची काही पुढची पडताळणी आहे लगेच तुम्हाला पडताळणी करून तुमचं जे काही पात्र लाभार्थी ज्यावेळेस तुमचा फॉर्म अप्रूव्ह होईल त्यांना लगेच त्यांचं जे लाभ आहे ते देणं त्यांना सोयीचं होईल असं त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळं कोणताही लाभार्थी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याच्यापासून वंचित राहणार नाही, असे आवाहन मुंबई शहरातील जिल्ह्यातील सर्व संबंधित जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आलेलं आहे. हे लक्षात घ्यायचंय. आणि ही प्रत्येक जिल्ह्यासाठी आहे, फक्त मुंबईसाठीच नाही तर प्रत्येक महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्यासाठी ही सूचना आहे, लक्षात घ्यायचंय. त्यासाठी तुम्हाला काय करायचं हे लक्षात घ्यायचा. आता खूप जणांचे फॉर्म जे आहेत ते आपण मोबाईल ऍपद्वारे भरलेले आहेत मित्रांनो. खूप कमी लोक आहेत ज्यांनी असं वेबसाईटचा वापर केलेला आहे, कारण सगळ्यांना पहिल्यांदा जे आपण बघितलं जुलै महिन्यात जे काही फॉर्म भरले आपण हे सगळे मोबाईल ऍप थ्रू भरलेले आहेत. तर तुम्हाला काय करायचंय, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने जी काही नारी शक्ती दूत ऍप आहे या मोबाईल ऍपवर तुम्हाला जायचंय. ज्यांनी स्वतःचे किंवा अन्य लाभार्थींचे अर्ज केलेले असतील अशा सर्वांनी काय करायचंय, आता समजा तुम्ही फॉर्म स्वतःचा भरला, मग तुम्ही एक ऑप्शन होता बघा, तुम्ही काय आहात, तर तुम्ही महिला आहात, सामान्य महिला, किंवा तुम्ही अंगणवाडी असाल, किंवा सेवा मदतनीस असाल, किंवा ग्रामसेवक असाल, किंवा आशा सेविका असाल, असं कोणीही असाल तुम्ही, तर यांना असं आवाहन केलेलं आहे की तुम्हाला काय करायचंय. पहिल्यांदा आता समजा मी एक सामान्य महिला आहे किंवा सामान्य महिलातला गुणाचा सामान्य महिला तुम्ही फॉर्म भरलाय त्यांचा, पण ती सामान्य महिलाच होतं बरोबर. तर त्यांना काय करायचंय, पहिल्यांदा पटकन जाऊन नारी शक्ती दूत ऍप मधील आपल्या प्रोफाईलला लॉग इन करायचंय. आणि लॉग इन केल्यानंतर तिथे एक ऑप्शन दिसतो बघा तुम्हाला, यापूर्वी केलेला अर्जवर टॅग करायचंय. तिथे ते क्लिक करून तुम्हाला जे काही सबमिट केलेले अर्ज आहेत त्याची संपूर्ण यादी दिसते बघा तुम्हाला. मग आता त्या यादीमध्ये तुम्हाला दिसतं की कोणाचा फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे, कोणाचं डिसअप्रूव्ह झालेला आहे, कोणाचं पेंडिंग आहे, कोणाचं रिजेक्टेड आहे, असं सगळ्यांचं तुम्हाला दिसतं. आणि त्यांचं नाव, मोबाईल नंबर सुद्धा सगळं तुम्हाला पाहता येतं. आता हे काय करायचं, तुम्हाला सगळ्यात महत्वाचं घ्यायचंय, जे काही तुमचं डिसअप्रूव्ह झालेला फॉर्म आहे तर अशा सर्व लाभार्थ्यांना तुम्हाला काय करायचंय, संपर्क करायचा आहे. आता समजा मी कोण आहे, समजा मी अंगणवाडी का सेवका किंवा मदतनीस आहे, तर आता माझ्याकडे खूप जण आले होते, तर तुम्हाला काय करायचंय, त्यांचं जे काही नंबर आहे त्यांना कॉन्टॅक्ट करायचा आहे. किंवा मी महिला आहे स्वतः, तर मी मला स्वतःला काय करायचंय, पटकन काय करायचंय, आपला जो काही फॉर्म आहे डिसअप्रूव्ड त्याच्यामध्ये जे अर्जदाराचं जे काही रद्द होण्याचं कारण आहे, डिसअप्रूव्ड होण्याचं कारण आहे, तिथं व्ह्यू रिझन नावाचा ऑप्शन आहे बघा मित्रांनो. व्ह्यू रिझन नावाचा ऑप्शन दिसतो तुम्हाला. आता हा व्ह्यू रिझन नावाचा ऑप्शन तुम्हाला ऍपवर बरोबर दिसतो, ठळक दिसतो. या टॅबवर, या बटनावर तुम्हाला क्लिक करायचंय आणि तिथं त्याप्रमाणे आवश्यक कागदपत्राची पूर्तता करायची आहे.
आणि आवश्यक कागदपत्राची पूर्तता म्हणजे काय, जवळपास खूप जणांचा एक प्रॉब्लेम आढळून आला आहे. ज्यांनी आधार कार्ड अपलोड केलं त्यांनी एक साईडच अपलोड केली होती. तर तुम्हाला आधार कार्डचे दोन्ही साईडचे तुम्हाला पाठपोट तुम्हाला तिथं अपलोड करायचं आहे. आणि समजा दुसरं रेशन कार्ड, सगळ्यात महत्वाचं रेशन कार्डचं बी खूप जणांनी काय केलं, एकच पेज अपलोड केलेलं आहे, फ्रंट पेजच अपलोड केलेलं आहे, बॅक पेज अपलोड केलेलं नाही. तर तुम्हाला जे काही असे कागदपत्र आहे जसं की आधार कार्ड, मतदान कार्ड, रेशन कार्ड, ह्याची दोन्ही साईडच्या बाजू, पुढची मागची बाजू तुम्हाला काढायची आहे आणि ती परत एडिट फॉर्म वर टॅप करायचंय. आणि ज्यावेळेस तुम्ही एडिट करता यापूर्वी केलेल्या नोंदणी चुकीच्या असतील तर दुरुस्त करून फॉर्म रिसबमिट करायचा आहे. तुम्हाला फॉर्म सबमिट करायचा आहे आणि सबमिट करताना मित्रांनो नीट करा, कारण परत यामध्ये फक्त फॉर्म एकदाच एडिट करता येईल याची नोंद घ्यायची आहे. कारण तुम्ही परत हा रिसबमिट करू शकत नाही, तुम्ही परत हा एडिट करू शकत नाही. तुम्हाला एकदाच डिसअप्रूव्ह झाल्यावर एकदाच तुम्हाला ऑप्शन येतो एडिट फॉर्म नावाचा. पण जर परत तुम्ही चुकलात की आमचं आता अजून राहिलं काहीतरी तर मग खूप अवघड होऊन जाईल. तर त्यासाठी सगळ्यात सोपं उदाहरण सांगतो मी तुम्हाला. सगळ्यात सोपं उपाय काय आहे, गपचूप काय करायचं, आपण संध्याकाळी बसायचं 10च्या पुढं, कारण लोड नसतो, सॉफ्टवेअर एकदम स्मूथ चालतं. पहिल्यांदा डॉक्युमेंटची लिस्ट काढायची, व्ह्यू रिझन मध्ये जायचं. व्ह्यू रिझन्स मध्ये आपलं रिझन काय पर्टिक्युलर बघायचं. आधार कार्ड नसेल आधार कार्ड, बँक डिटेल्स चुकले असतील बँक डिटेल्स, केवायसी नसेल आधार कार्डची तर केवायसी, बँक सीडिंग नसेल तर बँक सीडिंग, ह्या सगळ्यांची नीट पडताळणी करायची आहे, गडबड करायची नाही. त्यानुसार कागदपत्रे तयार करायची. कागदपत्रे तयार करून झाली की 10च्या पुढे संध्याकाळी आणि सकाळी 6च्या आत तुम्हाला फॉर्म भरून द्यायचा आहे. कारण तुम्हाला माहिती आहे खूप लोड येतोय, परत मोबाईल ऍपवर तुमचा फॉर्म नीट भरला जात नाही, काहीतरी त्याच्यामध्ये एरर येतात, तुम्हाला ओटीपी येत नाही, खूप प्रॉब्लेम्स होतात मित्रांनो. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, आपण खूप फेस केलेलं होतं हे प्रॉब्लेम्स. आणि ज्यांनी वेबसाईट वरून भरलेलं आहे तर वेबसाईट वाल्यांना पण तेच करायचं आहे. नीट तुमचे रिझल्ट वाचून घ्यायचे आहेत, कशामुळे फॉर्म तुमचा नेमका रिजेक्ट झाला ते कागदपत्र तुम्हाला नीट सगळे गोळा करायचे, पडताळणी करायची, एकदा दोनदा तीनदा. सगळ्यात महत्वाचं मित्रांनो मला प्रॉब्लेम आलेले खूप जणांचे ते म्हणजे बँक पासबुक. आता हे तर सगळ्यात महत्वाचं इम्पॉर्टंट डॉक्युमेंट आहे मित्रांनो, कारण बँक पासबुकच नीट नसेल तर तुम्हाला पैसे येणार कुठून आणि पैसे येणार कशात. सगळ्यात महत्वाचं काय, बँक पासबुक. बँक पासबुक मध्ये तुम्हाला आयएफसी कोड, तुमचा अकाउंट नंबर ज्यावेळेस तुम्ही टाकता तो नीट व्हेरीफाय करायचा आहे, एकदा नाही दोनदा नीट तीनदा व्हेरीफाय करायचा आहे. त्याच्यानंतर त्याचा फोटो जो आहे तो क्लिअर टाकायचा आहे, कारण फोटो जर तुम्हाला त्यांना नीट गेला नाही तर ते व्हेरीफाय करू शकत नाहीत. त्यामुळं जे काही बँके खात्याशी जे निगडीत आहे ते नीट करायचंय. आणि फॉर्म ज्यावेळेस तुम्ही रिसबमिट करताय किंवा डिसअप्रूव्ह झाल्यानंतर तुम्ही परत भरताय त्याच्या आधी ना बँक सीडिंग स्टेटस तुमचं चेक करा. बँक सीडिंग स्टेटस चेक करा आणि बँकेत जाऊन तुमचं जर केवायसी झालं नसेल तर केवायसी करा, कारण खूप जणांचं केवायसी नसल्यामुळे फक्त पैसे राहिलेले आहेत. बँक सीडिंग म्हणजे काय, आधार संलग्न करून घ्या. आधार संलग्न झाल्यानंतर मग तुम्हाला कुठल्याही प्रकारचं टेन्शन घ्यायची गरज नाही. तुमचा एक फॉर्म अप्रूव्ह होईल आणि लगेच तुम्हाला पैसे तुमच्या अकाउंटला येतील, हे टेन्शन घ्यायची काही गरज नाही. आता तुम्हाला 3,000 रुपये आले नाहीत, टेन्शन घ्यायची गरज नाही. सप्टेंबर मध्ये तुम्हाला 4,500 रुपयाचा एक एकदम तुम्हाला हप्ता मिळेल 3 महिन्याचा, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरचा. त्यामुळे कुणीही याच्यापासून वंचित राहणार नाही, याची सगळ्यांनी दक्षता घ्या. काही काळजी करत जाऊ नका, आपला चॅनल तुमच्या सोबत आहे. जसं नवीन अपडेट येईल तसं तुमच्यापर्यंत लगेच पोहोचण्याचा प्रयत्न मी करत असतो. त्यामुळे पटापट आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र.